हरि ओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन. चातुर्वर्ण्य आणि गीता रहस्य. भाग 3. 4 वर्ण. भगवंत श्रींना 4 वर्ण अपेक्षित आहेत. अध्याय 18 श्लोक क्रमांक 41. ब्राह्मण क्षत्रिय विशाम शूद्राणाम च परंतप कर्माणि प्रविभक्तानि स्वभाव प्रभवय गुणये. भावार्थ. परंतपा ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र यांची कर्मे गुणधर्मानुसार निरनिराळी ठरलेली आहेत. गुणकर्माने ठरलेल्या वर्णाचा आणि त्रिगुणांचा संबंध कसा आहे ते पाहू. ब्राह्मण. सत्व, रज, तम. जेव्हा सत्वगुण प्रभावी असतो आणि रजोगुण कामापुरताच असतो आणि तमोगुण निष्प्रभ झालेला असतो तेव्हा तो मनुष्य ब्राह्मण असतो. ब्राह्मण पूर्णपणे सत्वगुणानेच आचरण करतो. विद्या, अध्यात्म, योग, संस्कार इत्यादी क्षेत्रात तो रत असतो. देह जीवित ठेवण्यापुरता, सृष्टीजीवन चालू ठेवण्यापुरता तो रजगुणाचा आश्रय घेतो. तो तेवढ्यापुरताच संसार करत असतो. तमोगुणाने तो आचरण करत नाही. क्षत्रिय. रज, सत्व, तम. जेव्हा रजगुण प्रभावी असतो आणि सत्वगुण कामापुरताच असतो आणि तमगुण रजगुणाला पूरक असतो तेव्हा तो मनुष्य क्षत्रिय असतो. क्षत्रिय रजगुणानेच आचरण करतो. राज्य चालवायला, प्रजेचे, समाजाचे हित जपण्यापुरता तो सत्वगुणी असतो. रजगुणाचे आचरण चांगले होण्यापुरताच तो तमगुणी असतो. राष्ट्रावर कोणी चढाई केली तर त्वेषाने तो पेटून उठतो. कोणी आया बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहिले तो त्यावर जरब बसवतो. वैश्य. रज, सत्व, तम. जेव्हा रजगुण प्रभावी असतो, सत्वगुण निष्प्रभ असतो आणि तमगुण रजगुणाला पूरक असतो तेव्हा तो मनुष्य वैश्य असतो. शेती, धंदा, व्यवसाय, व्यापार इत्यादीत सत्वगुणाचा उपयोग नाही. त्यांच्या दृष्टीने त्यांच्याकडे विकायला ठेवलेली प्रत्येक वस्तू सर्वोत्कृष्ट आणि स्वस्तच असते. तेथे रजगुणाचे आचरण असते. तमगुण रजगुणाला पूरक असा असतो. प्रसंगी इकडचे तिकडे केले जाते. कोणीही कायम मित्र किंवा शत्रू नसतो. शूद्र. रज, तम, सत्व. जेव्हा रजगुण प्रभावी असतो, तमगुण निष्प्रभ असतो आणि सत्वगुण रजगुणाला पूरक असतो तेव्हा तो मनुष्य शूद्र असतो. येथे सेवा, चाकरी करायची असते. त्यामुळे रजगुणाने आचरण करावे लागते. सत्वगुणाने प्रामाणिकपणे सेवा चाकरी बजवावी लागते. तमगुणाचा प्रश्नच येत नाही, कारण सेवा चाकरी करणाऱ्याला मत नाही. बाळूला नवीनच नोकरी लागली होती. नोकरीचा पहिलाच दिवस होता. बाळू सकाळी लवकर उठून नोकरीवर जायला तयार झाला. त्याने आईने दिलेला पोळी भाजीचा डबा घेतला. देवांना नमस्कार केला. आईला नमस्कार केला. वडिलांना, बाळकोबांना नमस्कार केला. तेव्हा बाळकोबा बाळूला म्हणाले, बाळू, नोकरीवर निघायलास छान सांभाळून जा हो. पहिलीच नोकरी आहे, पहिलाच दिवस आहे, नवीन आहेस. तेव्हा तुला एक फार उपयुक्त गोष्ट सांगतो, तेवढी सतत लक्षात ठेव. एखाद्या दिवशी कामाचे कागद तपासताना साहेब तुला म्हणतील की, बाळू, काल आमचा बैल गाभण राहिला. त्यावर बाळू बाळकोबांना म्हणाला, बाबा, तुम्ही काय बोलत आहात ते मला समजत नाही. त्यावर बाळकोबा म्हणाले, बाळू, तुला माझे बोलणेच काय, परंतु तुला काहीही समजत नाही हेच तर तुला चांगले समजून उमजून घ्यायचे आहे. तेव्हा मी काय सांगत आहे ते नीट लक्ष देऊन ऐक. एखाद्या दिवशी कामाचे कागद तपासताना साहेब तुला म्हणतील की, बाळू, काल आमचा बैल गाभण राहिला. त्यावर तत्काळ हात जोडायचे आणि साहेबांना विचारायचे की, साहेब, खरवस खायला केव्हा येऊ? चारी वर्णांची कर्तव्य कर्मे. गीतेमध्ये भगवंत श्रींनी चारी वर्णाची कर्तव्य कर्मे सांगितली आहेत. ब्राह्मणाची कर्तव्ये.
सर्वप्रथम ब्राह्मणाची कर्तव्यकर्मे कोणती असतात ते भगवंत श्री सांगत आहेत. येथे एकूण 9 महत्त्वाची कर्मे सांगितली आहेत. याच अनुषंगाने ब्राह्मणाने इतरही योग्य ती कर्मे करायची आहेत. अध्याय 18 श्लोक क्रमांक 42. शमः दमः तपः शौचं क्षान्तिः आर्जवम् एवच ज्ञानं विज्ञानम् आस्तिक्यं ब्रह्मकर्म स्वभावजम्. भावार्थ: शम, दम, तप, शुद्धी, क्षमाशीलता, आर्जव, ज्ञान, विज्ञान आणि आस्तिक्य ही ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत. शम, अंतनिग्रह, मनाचा संयम आणि विवेक. मनावरील ताबा म्हणजे शम. मन बेतालपणे वागता कामा नये. आपल्याला पाहिजे तसे मनाकडून आपण काम करून घ्यायला पाहिजे. बुद्धीने सृष्टीज्ञानाचे विश्लेषण प्रक्षेपित केल्यावर मनाने आत्मेच्छेने त्यावर कर्मेंद्रियांकडून कर्म करून घेतले पाहिजे. मन देहादी इंद्रियांच्या सौख्यासाठी न झटता आत्म्याच्या इच्छेने कार्यप्रवृत्त झाले पाहिजे. दम, दम म्हणजे देहादी इंद्रियांवर आपला ताबा असणे. देहादी इंद्रियांनी त्यांना सौख्य वाटेल तसे आचरण न करता आत्मभान ठेवून त्याप्रमाणे आचरण केले पाहिजे. तप, तप म्हणजे खडतर परिश्रम घेऊन कर्म यशस्वीपणे पूर्ण करणे. अपार कष्ट घेण्याची क्षमता असली पाहिजे. अपयशाने नाउमेद न होता कार्य सिद्धीस जाईपर्यंत अखंड प्रयत्न चालू असले पाहिजे. शुद्धी, शुद्धी ही अंतर्बाह्य अपेक्षित आहे. शुद्धी ही परिपूर्ण अपेक्षित आहे. शुद्धी ही सदा सर्वदा अपेक्षित आहे. शुद्धी काये, वाचे आणि मने असली पाहिजे. क्षमाशीलता, आपली वृत्ती क्षमाशील असली पाहिजे. कोणीही काहीही अपराध केला तरी त्याला क्षमा करून सुधारण्याला संधी द्यावी. सर्वजण परमात्म्याचीच लेकरे आहेत, त्यांना सांभाळून घ्यायला पाहिजे. आर्जव, आपली वर्तणूक सरळ आणि साधी असली पाहिजे. कोणाला कोंडीत पकडून त्रास देण्याची वृत्ती नसावी. जीवन महा आनंद घन आहे, त्याचा प्रत्येक क्षणी आस्वाद घ्यावा. छक्के पंजे खेळून स्वतःचे आणि इतरांचे जीवन उदास करू नये. ज्ञान, विश्वाचे ज्ञान असावे. या जगतात परमात्मा अनेकविध लीला करत आहे, त्याचे ज्ञान करून घ्यावे आणि त्याचा साक्षी राहून आस्वाद घ्यावा. विज्ञान, विज्ञान म्हणजे विशेष ज्ञान. हे विशेष ज्ञान म्हणजे आत्मज्ञान. परमात्म्याचे ज्ञान असावे, त्याला ओळखावे, त्याची सत्ता समजून घ्यावी म्हणजे जीवनाचा कैवल्यानंद मिळवता येतो. आस्तिक्य, परमात्म्यावर नितांत श्रद्धा असावी. या विश्वासह विश्वातील प्रत्येक गोष्टीचा केवळ तोच एकमेव कर्ता आणि करविता आहे, त्याच्यापुढे नतमस्तक व्हावे. भगवंत श्री सांगत आहेत की ही ब्राह्मणाची स्वाभाविक कर्मे आहेत. ती त्याच्या गुणकर्मानुरूप त्याला प्राप्त झालेली आहेत. ती त्याने पूर्ण ताकद वापरून पार पाडायची आहेत. याच्यापासून जो ढळतो तो ब्राह्मण पदावरून घसरतो. येथे जन्माचा काहीही संबंध नाही. येथे गतजन्मीच्या संचिताचा प्रश्न आहे. तसेच या जन्मीच्या भोगापवर्गतेचा प्रश्न आहे. त्यावरून प्रत्येकाचा गुण उफाळून येत असतो आणि त्याप्रमाणे जो तो आचरण करतो. क्षत्रियाची कर्तव्ये, भगवंत श्री क्षत्रियाची त्याच्या स्वभावानुसार त्याला प्राप्त झालेली कर्मे सांगत आहेत. येथे प्रमुख अशी एकूण 7 कर्मे सांगितली आहेत. ही आणि या अनुषंगाने योग्य अशी कर्मे क्षत्रियांनी करायची आहेत. अध्याय 18 श्लोक क्रमांक 43. शौर्यं तेजः धृती द्राक्षं युद्धे च अपि अपलायनं दानम ईश्वर भावः च क्षात्रं कर्म स्वभावजम्. भावार्थ: शौर्य, तेज, धृती, दक्षता, युद्धातून माघार न घेणे, दान, ईश्वरभाव ही क्षत्रियाची स्वाभाविक कर्मे आहेत. क्षौर्य,
क्षत्रिय महापराक्रमी शूर वीर असला पाहिजे. त्याला किंचित मात्रही कसलीही भीती वाटता कामा नये. शत्रू आला तर त्याने त्याच्यावर त्वेषाने चढाई केली पाहिजे. त्याला रणनीतीचे उत्तम ज्ञान असले पाहिजे. त्याला लढाईचे डावपेच आखता आले पाहिजेत. रक्ताने त्याची वीरश्री वृद्धिंगत झाली पाहिजे. अर्थात क्षत्रियाने धर्मयुद्ध केले पाहिजे. त्याने आपणहून लढाई आणि चढाई करू नये. परंतु कोणी आक्रमण करू इच्छित असेल तर त्याला कायमची अद्दल घडवावी. तेज. क्षत्रियाजवळ असे काही तेज असले पाहिजे की पापी आणि दुराचारींनी त्याची धास्ती घेतली पाहिजे. चोर लबाड लोकांवर त्याचा दरारा असला पाहिजे. हे वीर तेज असते. त्याच्या नुसत्या आठवणीने शत्रू कापला पाहिजे. धृती. क्षत्रियाजवळ धैर्य, चिकाटी, जिद्द असली पाहिजे. लढाई जिंकायचीच अशी त्याला खुमखुमी असली पाहिजे. त्याने कडवट आणि चिवट झुंज दिली पाहिजे. विपरीत परिस्थितीतही त्याने कच खाता कामा नये. दक्षता. प्रजेचे रक्षण करायची, देशाचे रक्षण करायची दक्षता क्षत्रियाने घेतली पाहिजे. तो सदा सर्वदा जागृत असला पाहिजे. त्याने कोणत्याही क्षणी गाफील असता कामा नये. युद्धातून माघार न घेणे. क्षत्रियाने लढाईमधून कधीही पळ काढता कामा नये. शेवटच्या श्वासापर्यंत त्याने प्राणपणाला लावून लढले पाहिजे. त्याला माघार घेणे कसे ते माहीत असता कामा नये. त्याने शत्रूला पाठ दाखवता कामा नये. याचबरोबर लढाईचा डावपेच म्हणून, गनिमी कावा म्हणून माघारी घेण्याची चतुराई असायला पाहिजे. दान. क्षत्रियाने सढळ हाताने दान केले पाहिजे. दान देताना पूर्ण उदार मनाने दिले पाहिजे. ईश्वर भाव. क्षत्रियाजवळ स्वाभाविक असा नेतृत्व गुण असला पाहिजे. त्याच्यात शासन चालविण्याची उपजत उर्मी असली पाहिजे. त्याला पुढारीपणाची आवड असली पाहिजे. समाजाच्या भल्यासाठी त्याने स्वाभाविकच काम केले पाहिजे. समाजासाठी तो दैवत असला पाहिजे. वैश्याची कर्तव्ये. भगवंत श्रींनी वैश्याची 3 कर्मे सांगितली आहेत. तसेच शूद्रांचे एकमेव काम सांगितले आहे. या अनुषंगाने वैश्य आणि क्षुद्र यांनी आपापली योग्य ती प्राप्त कर्मे करावीत. अध्याय 18 श्लोक क्रमांक 44. कृषिगौरक्ष्यवाणिज्यं वैश्यकर्म स्वभावजं परिचर्यात्मकं कर्म शूद्रस्य अपि स्वभावजं. भावार्थ. कृषी, गोपालन, व्यापार ही वैश्याची स्वाभाविक कर्मे आहेत. सेवा करणे हे शूद्रांचे स्वाभाविक कर्म आहे. वैश्यांची 3 कर्मे सांगितली आहेत. यात त्याने धन मिळवावे अशीच अपेक्षा आहे. ब्राह्मण धनापासून दूर असतात. धन म्हणजे विष आहे हे त्यांनी ओळखलेले असते. धन मिळवीत वेळ वाया घालविण्यापेक्षा आत्मज्ञान मिळविण्यात ते त्यांचा वेळ सत्कारणी लावतात. क्षत्रिय हे राजे असतात. तेच सर्वस्वाचे मालक असतात. त्यामुळे त्यांना धन मिळवावे लागत नाही. वैश्य मात्र स्वभावताच धनाचा लोभी आणि लालची असतो. कृषी. शेतीवाडी करणे आणि तमाम जनतेला अन्न, वस्त्र, निवारा यांची सोय करून देणे हे वैश्याचे प्रथम काम आहे. तसेच समाजोपयोगी कर्मे करून जनतेची सोय करून देणे हे वैश्याचे कर्तव्य आहे. गौरक्ष. वैश्याने पशुपालन करावे. मानवी जीवनात पशूंचे योगदान फार महत्त्वाचे आहे. वाणिज्यम. वैश्याने धंदा, व्यवसाय, व्यापार करावा. कारखाने चालवावे, उद्योगधंदे चालवावे. उत्पन्न झालेला माल सर्व लोकांपर्यंत पोचविण्याचे काम करावे. यात सचोटी आणि प्रामाणिकपणा असावा. शूद्राचे कर्तव्य. शूद्राने सर्वांची सेवा चाकरी करावी. मालक जे जसे सांगेल ते तसे काम अत्यंत प्रामाणिकपणे आणि सचोटीने करणे हेच त्यांचे जीवन असते. हेच त्यांचे एकमेव काम आहे. हरिओम.